मला जरा तुझ्या मदतीची गरज आहे. मला पोळ्या करायला शिकव. तू तू आडून आडून मला मस्का मारतोयस असं नाही वाटत तुला? काही मस्का वगैरे मारत नाही. कणिक लागेल. ओट्याच्या खाली उजवीकडच्या बाजूला मोठा डबा आहे. ओके. वेल डन एव्हरीवन, वेल डन. आणि तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्र मंडळतर्फे मी कौतुक तर करतोच, पण सगळेजण जे देश विदेशातनं सगळेजण जे लॉग इन होऊन आज बघतायत तुमचे, ते सुद्धा तुम्हाला तेवढंच अप्रिशिएट करतील. आणि त्या सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो. आणि बिफोर आय हँड ओव्हर सगळ्यांना सांगायची एक गोष्ट म्हणजे की हे नाटक घडताना सुद्धा आपण हे 3 वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स मधनं बनवलंय, नॉट जस्ट 3 नेशन्स. सो इट्स 3 कॉन्टिनेंट्स. सो रिअली अप्रिशिएट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. थँक्यू. 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 आणि आता आपण थोडंसं रिव्ह्यू आणि डिस्कशन कडे जाऊया. तर मी योगेशला बोलवतो. योगेश तळवळकर, आता तू सूत्र सांभाळ. मंडळी मस्त. बरं, आपण हे नाटक कसं घडलं, कसं उभं राहिलं याच्याबद्दल थोडंसं तुमच्याकडनं ऐकून घेणार आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे. गेले 3 महिने तुम्ही अक्षरशः झपाटल्यासारखे या नाटकात आहात आणि त्याबद्दल सगळ्यांना ऐकायचं आहे. पण त्या शिरण्याआधी मला सर्वात आधी सगळ्या प्रेक्षकांकडनं त्यांना काय वाटलं, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया. तर आज प्रेक्षकात आपल्याला खूप रसिक, अनुभवी, दिग्गज असे अनेक जण आज उपस्थित आहेत. आणि मला खूप छान वाटतं की वेगवेगळ्या देशातून आज आपल्याकडे सगळी मंडळी आलेली आहेत. तर सर्वात ज्येष्ठ आणि आम्हाला सगळ्यांना अतिशय लाडक्या आमच्या गुरुस्थानी असलेल्या प्रतिमाताई कुलकर्णी आज आपल्यामध्ये आहेत. प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि पेंटर आणि वंडरफुल ह्युमन बिंग. प्रतिमाताई, व्हेरी वेलकम. अटेंड हा कार्यक्रम केल्याबद्दल खूप खूप आभार. आम्हाला तुमची प्रतिक्रिया ऐकायची. थँक्यू व्हेरी मच. मला फार आवडलं हे. खूप 3 कॉन्टिनेंट्स मध्ये वगैरे असं अजिबात वाटलं नाही. तुम्ही स्टोरीतच असं दाखवलं होतं की ते 2 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातही काही अडसर आला नाही. मला लिखाण फार आवडलं. अर्थात सगळंच नाटक आवडलं, पण आय स्टार्ट विथ द रायटिंग. मला आधी वाटत होतं की काय ही अशी बायको की जी काय ते एक आहे ते सांग ना, कणिक कशी भिजवायची, कशा करायच्या, मध्ये मध्ये हे काय लावलंय. पण एका पॉइंटला येऊन जो ट्विस्ट आला, त्या ट्विस्टमुळे खूप गोष्टी म्हणजे त्यांनी एक काय तासाभराचं असेल नाटक तुमचं, मला लक्ष नव्हतं. 1 तास. त्यांचं पूर्ण आयुष्य, पूर्ण संसार त्यांचा कसा गेलाय, आता इथून पुढे त्यांनी काय काय फेस केलंय, इथून पुढे त्यांना काय काय फेस करायचंय, हे सगळं त्या लिखाणात आलं. त्या अर्थाने ते चांगलं होतं. म्हणून म्हणजे मी डिफाईन करते की का मला आवडलं. टेक्निकली अर्थातच छान होतं. गीतांजली, आय एम सॉरी, पण तुझ्यासाठी ते थोडं सोपं होतं करणं, कारण तू एका ठिकाणी बसली होतीस आणि तुला म्हटलं तर तसाच एक साधा बिझनेस होता. पण गौतम साठी खूप मोठा चॅलेंज होता की अनेक गोष्टी करत आणि अनेक मूड्स सांभाळत त्या टायमिंगला त्या रिॲक्ट करणं. आणि नंतर शेवटचा तो शॉट फारच सुंदर होता. तो चालत येतो हॉलमध्ये जेवायला, तो कसा काय मॅनेज केला मला माहित नाहीये. टेक्निकली युअर ऑल एक्सलंट. म्हणजे असं वाटलंच नाही की आपण काहीतरी कुठच्या तरी माध्यमाच्या थ्रू हे बघतोय. त्याच्यामुळे पहिली अनाउन्समेंट जी होती रंगदेवता आणि तंत्रदेवता, ती मला फार आवडली. फार ऍप्ट आहे ती. आणि एकंदरीत खूपच मला आवडलं. आणि मला असं वाटतं की आता ह्या तंत्रासाठी फार स्क्रिप्ट होतं, फार योग्य स्क्रिप्ट होतं असं मला वाटलं. आणि हॅट्स ऑफ टू यू. आणि फक्त एक मला म्हणायचं की 25 वर्ष झालेत लग्नाला, असे ते दोघंही दिसत नाहीत, अजिबात नाही दिसत. गौतम तर मुळीच नाही. पण ते ऑफकोर्स तुम्हाला हे मी फ्रेंडली याच्यात सांगते, बँटर मध्ये, प्लीज डोंट टेक मी इन एनी अदर वे. पण खूप मजा आली. आणि तुम्ही सारखी अशी काहीतरी करत राहा. आणि आता जर कॉन्टिनेंटचा अडसर नाहीये मध्ये, तर आम्ही पण आहोत. प्रतिभाताईंबरोबरच प्रेक्षकात
असेच इतके अनुभवी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक सुबोध पंडे आज आपल्या बरोबर आहेत. विछामाजी पुरीकराचा जो प्रयोग सगळ्यांनी बघितला आणि जो सगळ्यांनी डोक्यावर घेतला त्याचे दिग्दर्शक आणि अनेक दुसऱ्या नाटकांचे सुद्धा दिग्दर्शक, कोण म्हणतं टक्का दिला वगैरे अनेक अनेक नाटकांचे. सुबोधजी, वेलकम. तुमची प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला आवडेल आणि सूचना. नमस्कार. नमस्कार. पहिल्या प्रथम सगळ्यांचं अभिनंदन. मुळात या माध्यमाचा उपयोग या अशा नाटकासाठी करणं किंवा हे माध्यमच आहे आता म्हणून स्क्रिप्ट लिहिणं, याला खूप वेगळे एफर्ट्स लागतात. आणि मी पहिल्यांदी लेट मी कॉंग्रॅच्युलेट गौतम की हे लिखाण खूपच छान होतं. हे ऍप्ट होतं, कुठेही ते रेंगाळलं नाही. आणि मला फक्त असं वाटलं की सुरुवात जी होती ना ती थोडी अजून वेगळी करता आली असती तर चांगलं झालं असतं. म्हणजे माइट बी सुरुवात करताना पहिला काहीतरी ऍक्सिडेंट म्हण किंवा काहीतरी डबा पडणं किंवा जर असं काही झालं असतं ना तर त्याला एक वेगळा इम्पॅक्ट आला असता असं मला वाटतं. जस्ट एक ऑब्झर्वेशन. पण अदरवाईज म्हणजे स्टार्टिंग वॉज लिटल, म्हणजे पिकअप घ्यायला थोडा वेळ लागला. तो वेळ कदाचित कमी करता येऊ शकेल असं वाटतंय. पण लिखाण उत्तम आणि उत्तम दिग्दर्शन, या माध्यमाचा पुरेपूर वापर इतका छान त्यांनी करून घेतला की मला ते मध्ये तुम्ही जे 2 अँगल्सनी जे दाखवलं ना दॅट वॉज रिअली अ व्हेरी गुड आयडिया. ती आयडिया ना अजून वापरता आली असती. रादर मी तर म्हणतो 2 अँगल्स काय 6 अँगल्सनी जर दाखवलं असतं तर अजून 6 स्क्रीन्स आम्हाला दिसले असते आणि इट वुड हॅव बीन अ रिअली वंडरफुल. मी सांगू? हो हो प्लीज. त्याच्यामध्ये ना वायफाय आणि याचे इश्यूज असतात. जितके तुम्ही डिव्हाइसेस जास्त लॉग इन करतात तितके तुम्हाला बँडविड्थ कमी येते, तर टेक्निकल ग्लिचेस येऊ शकतात म्हणून नाही. थँक्यू. मला स्वप्नाने पायाच्या अंगठ्याने पण कॅमेरे ऑपरेट करायला लावले असते कॅमेरे. बाकी विषय खूपच, जेव्हा त्या मुलाचं जेव्हा आलं विषय आणि त्यानंतर जी काही ग्रीप घेतली दॅट वॉज रिअली वंडरफुल. मला थोडं असं वाटलं ना की मुवमेंट्स मध्ये गौतमच्या मुवमेंट्स या भरपूर होत्या कारण तो स्वयंपाक करत होता. मला थोडं चित्राचं जे होतं कॅरेक्टर त्याचं स्टॅटिक वाटलं. म्हणजे ते एकाच ठिकाणी न ठेवता तिचा अजून काहीतरी बिझनेस असू शकतो. म्हणजे ती भाजी निवडतीये आणि जरी सुरुवात झाली तरी ती भाजी करू शकते. म्हणजे इट वुड हॅव बीन, म्हणजे तिचं काहीतरी तिथं वेगळं चाललंय आणि हा काहीतरी वेगळे प्रश्न विचारतोय. ही धांदल सुद्धा अजून गंमत करता येऊ शकली असती असं मला वाटलं. पण ओव्हरऑल रिअली आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट. म्हणजे मी इतके आतापर्यंत हे ऑनलाईन बघितले पण त्याच्यामध्ये हे इतकं नॅचरल होतं सगळं की तुम्ही इतके नवरा बायको वाटलात ना की काय म्हणजे शक्यच नाही. म्हणजे फारच छान. म्हणजे इतकं अंडरस्टँडिंग. तुम्ही तालीम किती वेळ केली याची? हो सांग स्वप्ना. स्वप्ना. अरे 30 एक रिहर्सल्स केल्या आम्ही. नाही काम तर म्हणजे दोघांची कामं अप्रतिमच. आणि दिग्दर्शनात म्हणजे कुठेही उगाचच काहीतरी एक्स्ट्रा दाखवायला तुम्ही गेलात ना दॅट इज वंडरफुल. म्हणजे इट वॉज सो नॅचरल की ते खरंच आपल्याच घरात घडतंय असं वाटत होतं. आणि मी आणि मृणाल म्हणजे माझी बायको आम्ही दोघंही ते बघत होतो. आम्ही दोघांचेही एकमेकांकडे रिएक्शन जात होत्या त्या याच्यावरती की इतकं ते म्हणजे आमच्या वयाच्या, म्हणजे तुम्ही लहान आहात आमच्यापेक्षा पण आमच्या वयाच्या लोकांना तर हे इतकं रिलेट झालं. आणि डेफिनेटली असेच फीडबॅक्स तुम्हाला येतील. ओव्हरऑल रिअली आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट. आणि तंत्र म्हणून शुभेन फणसेंचं पण रिअली क्रेडिटेबल. कारण हे तंत्र जितकं वाटतं, कारण मी हे वापरून बघितलेलं आहे, हे खूप सोपं वाटतं हाताळायला पण ते तितकं सोपं नाहीये. त्याच्यामुळे याच्यामध्ये जर तंत्र शुद्ध झालं नाही तर सगळा फियास्को होतो. त्याच्यामुळे शुभेन आणि वरुण अंबिके, वरुण आणि स्वप्ना दोघांनी कॅमेरा ऍडजस्ट केले होते. अप्रतिम अप्रतिम. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू थँक्यू सुबोध. आणि थँक्स अ लॉट फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच.
टोकियो महाराष्ट्र मंडळाचे निरंजन गाडगीळ पण आपल्या बरोबर आहेत आता. निरंजन, तुमची प्रतिक्रिया द्याल का? पहिलं म्हणजे नलिनीजींचे मला आभार मानले पाहिजेत. म्हणजे त्यांनी आवर्जून मला बोलवलं या नाटकाला. आज अगदी म्हणजे जस्ट संध्याकाळी मेसेज आला होता, त्यामुळे त्यांचे खरंच आभार आहे. इतका सुंदर प्रयोग पाहायला मिळाला. आणि अशी गंमत आहे की ऍक्च्युली जस्ट काही आठवड्यांपूर्वी आम्ही ऋषिकेश जोशींचं जे नाटक आहे तर त्याचा प्रयोग केला होता टोकियो मराठी मंडळासाठीचा. आणि त्यावेळेला तो त्याचा सुद्धा स्मूथनेस म्हणा, टेक्निकल स्मूथनेस म्हणा, किंवा ऍक्टर्स जसे ऍडजस्ट झाले त्या नवीन टेक्नॉलॉजीला, तर ते सगळं बघून असं वाटलं की आपल्यासाठीचं हे जे न्यू नॉर्मल आहे काही वर्षांसाठी असेल मे बी, तर त्याची ही नांदी आहे असं वाटलं होतं. आणि आजचा प्रयोग पाहून असं मला वाटलं की त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झाला की दिस कॅन बी अ व्हेरी म्हणजे प्रत्यक्षात आर्टिस्टनी आपल्या इथे आता सगळेच आपण परदेशात राहतो, तर त्यातले लॉजिस्टिक्स चॅलेंजेस आपल्याला माहिती आहेत. तर आता हा एक अजून त्याच्यात चॅनल ऍड झाला असं म्हणता येईल. आणि दिस कॅन बी वन ऑफ द न्यू नॉर्मल्स. तर त्याचं एक असं वाटलं की हा नाव दिस इज रिअली गोईंग समवेअर. आणि खरंच म्हणजे एका व्यावसायिक नाटकाच्या तोलामोलाचा प्रयोग झाला असं मला वाटतं. हे लेखन, दिग्दर्शन, अभिनय किंवा आणि तांत्रिक बाजू, तर या सर्वच बाजूंनी एकदम असा जमून आला होता प्रयोग. म्हणजे आई किंवा बायकोच्या पोळ्यांसारखा तो छान एकदम जमलेला प्रयोग आहे असं वाटलं. आणि त्याबद्दल अर्थातच नाटकाचा जे चेहरा असतात तर ते गौतमजी आणि गीतांजलीजी यांचा अभिनयाचं म्हणजे विशेष कौतुक की त्या एवढ्याशा फ्रेम मध्ये सगळा अभिनय करायचा, इट्स अ बिग चॅलेंज. आणि विषयाची मांडणी म्हणा किंवा संवाद तर एकदम असे करंट आणि कॉन्टेम्पररी आहेत. त्यामुळे म्हणजे असं नाटक चालू झाल्यानंतर कुठेही असा प्रयोग ढिला पडला किंवा हे असं कोण बोलतं असं वाटत नाही. म्हणजे त्याच्यात तो नाटक असून नाटकीपणा नाहीये, त्यामुळे त्याच्यात असा सहज गुंतून गेल्यासारखं वाटलं. आणि ह्याचे जे स्क्रिप्ट होतं तर त्या दिग्दर्शनाचा चॅलेंज सुद्धा प्रचंड आहे. आणि थँकफुली म्हणजे आता याच्याविषयी बरीच चर्चा झाली की कसा ते ऍक्च्युली घडून आलं, याविषयी चर्चा झाल्यामुळे त्यातले चांगले आता पडद्यामागचं जे काय नाट्य असतं ते सगळे आपल्याला कळलंय. पण मला वाटतं की खरंच हा मोठा चॅलेंज आहे की जिथे फ्रेम इतकी छोटी आहे आणि कुठे हालचालीला जागा नाही, लिमिटेड हे आहे. नंतर कॅमेऱ्याकडे बघूनच बोलायचं, म्हणजे ऑलमोस्ट लाईक सिनेमा करताना जसे क्लोज शॉट्स घेतल्यासारखं सगळंच करायचं. तर ह्याच्यात खरं तर असा प्रश्न पडेल की आता, आणि नाटक सुद्धा ना असं भयंकर असं काही पिरियड ड्रामा वगैरे असं काही नाही आहे, राईट. तर मग ह्याच्यात आता काय डिरेक्ट करणार असाच प्रश्न पडेल. अशा प्रकारची ते संहिता आहे खरं. पण तरी सुद्धा आता जे सगळं डिस्कशन झालं त्याच्यावरनं खरंच कळतं की किती विचार झालाय त्याचा, राईट. आणि दोनच पात्र आहेत, तर 2 जणांनीच ते करण्यापेक्षा एक थर्ड पर्स्पेक्टिव्ह म्हणून सुद्धा दिग्दर्शकाचं असणं किती महत्वाचं आहे. एस्पेशली जेव्हा इतके सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणून आणि इतक्या लिमिटेड मीडियम मध्ये काम करतायत, तर ते केलं. आणि त्यासाठी स्वप्नाजींचं खूपच कौतुक. ओके, वंडरफुल. खूप अभिनंदन, खूप कौतुक, जबरदस्त. 3 महिने तुम्ही लढताय अक्षरशः, हे आम्हाला काही जणांना माहिती आहे, पण ते एक्झॅक्टली काय आहे आणि व्हॉट केप्ट यू गोईंग याच्याबद्दल आपण बोलणार आहे. म्हणजे हे नाटक कसं घडलं, कसं उभं राहिलं आणि तुम्ही हे आमच्यापर्यंत कसं आणलं, या प्रोसेस बद्दल आपण बोलणार आहे आज. तर ऍज कॅप्टन ऑफ द शिप मी तुला पहिला प्रश्न सपना असा विचारेन की प्रस्थापित लेखकांची अनेक नाटकं, अनेक संहिता उपलब्ध असताना सुद्धा हे नाट्यरंगाच्या कलाकारांनी एकत्र येऊन आपलं स्वतःचं काहीतरी करावं, ही आयडिया कधी आणि केव्हा कशी सुचली, त्याच्याबद्दल जरा सांग सुरुवातीला. ओके, ऍक्च्युली डेट सकट सांगू शकते, पण इतक्या डिटेलमध्ये नाही जात, कारण मी नाही ऍक्च्युली तुझे प्रश्न, म्हणजे तू जेव्हा मला आपलं बोलणं झालं तेव्हा मी आमची चॅट बघितली, तर एप्रिलमध्ये केव्हा तरी एंड एप्रिलला वगैरे आपल्या नाट्यरंग ग्रुपमध्ये ऍक्च्युली, आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे हीच टीम होती, मी, गीतांजली आणि गौतम. तर गीतांजलीनी एक विजय तेंडुलकरांचं स्क्रिप्ट निवडलं होतं नाट्य वाचनासाठी, आणि मला आणि गौतमला घेतलं होतं नाट्य ते वाचायला. त्याच्यानंतर मी एप्रिलमध्ये, एंड एप्रिलला गौतमला जस्ट मेसेज केला की तुझ्याबरोबर मला अजून एखादं स्क्रिप्ट वाचायला आवडेल.
आणि वाचूया आपण कधीतरी, थोडंसं हलकं फुलकं असेल तर अजून मजा आहे. आणि त्याचंही आलं हो करूया वगैरे असं. आणि मग तो बिझी होता, मी बिझी होते, तर आम्ही ते राहिलं. आणि आपलं नाट्यरंगही खूपच बिझी होतं, तर ते राहिलं. आणि मग परत केव्हा तरी असं जेव्हा आम्ही थोडे फ्री झालो तेव्हा ऍक्च्युली एकाच वेळेला ऑलमोस्ट आम्ही परत मेसेज केला की शुड वी गेट बॅक टू दॅट. आणि तेव्हा एक गप्पा नावाची स्क्रिप्ट होती जी बघण्यात आली, अशी अभिवाचन होतं त्याचं, ती बघण्यात आली. तर आम्ही म्हटलं की ही चांगली वाटते, ही हलकी फुलकी आहे, बघूया वगैरे असं. पण तोपर्यंत ऍक्च्युली म्हणजे मला असं वाटलं ती थोडी डेटेड आहे, म्हणजे ती जरा जुनी स्क्रिप्ट होती आणि आत्ताच्यासाठी रेलेव्हेंट नव्हती. बरंच लॉकडाऊन आणि हे बरंच स्ट्रिक्टली एन्फोर्स व्हायला सुरुवात झाली होती. तर मी असंच म्हटलं की तू लिहितोस, मी लिहू शकते, वाय नॉट डू समथिंग ऑन आवर ओन. म्हणजे आता ही सिच्युएशन खूपच स्पेशल आहे, सर्कमस्टॅन्सेस, वी आर लिव्हिंग इन व्हेरी स्पेशल सर्कमस्टॅन्सेस. तर याच्यामध्ये की काय की त्या हे गप्पा जर नवरा बायकोच्या गप्पा, पण ते एकत्र नाही आहेत आता कुठल्या कारणामुळे आणि लॉकडाऊनमुळे अडकले, एवढं फक्त झालं. आणि मग तिथून आम्ही सुरू केलं गिव्ह अँड टेक, आयडिएशन. ग्रेट. तर ही सुरुवात अशी झाली. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मला या तुमच्या ही जी संकल्पना आहे किंवा संहितेची जी संकल्पना ती पुढे नेताना ना, या प्रोसेसमध्ये मला एक सर्वात युनिक काय वाटलं की जनरली आपण नाटक उभारायचं एक उभारायची प्रक्रिया बघतो तेव्हा कसं की लेखक लिहितो आणि त्याच्यानंतर दिग्दर्शक ती घेतो, बरोबर. आणि बसवायला लागल्यानंतर अर्थात त्याच्यात थोडं गिव्ह अँड टेक असू शकतं, काही बदल होतात, इंटरप्रिटेशन काय आहे ते एकमेकाबद्दल आपण एकमेकाशी बोलतो. पण या प्रोसेसमध्ये एक डायरेक्टर आणि एक लेखक हे दोघे एकत्र ती संहिता क्रिएट करत होते, राईट. तर याच्यात काय फायदे आणि काय तोटे होते, म्हणजे दोघेही एकत्र असल्याचा किंवा दोघांचे दृष्टिकोन वेगळे असल्याचा काय फायदा आणि काय तोटा झाला एकत्र स्क्रिप्ट लिहिण्याचा किंवा डेव्हलप करण्याचा? ओके, मी पटकन सांगते, मग गौतम तू बोल. की पहिले तर रायटर डायरेक्टर असं आम्ही डिफाईन करून नाही केलं. म्हणजे ऍक्च्युली थोडी कॉम्पिटिशन होती की हु राईट्स द बेस्ट विन्स द रायटरचा खिताब. आणि ऍक्च्युली तसं की म्हणजे आम्ही असे आयडिएशन केली की काय स्टोरी असू शकते वगैरे असं तसं. आणि मग गौतमची आयडिया होती की असं करू आपण, तू एक सीन लिही, मी एक सीन लिहितो. ओके. माझ्यासाठी नवीन प्रकार होता हा, की ओके असं करायचं की एक सीन तू एक सीन मी. मग कळलं की अच्छा त्याच्या डोक्यात होतं की तो जज करत होता मी किती चांगलं लिहू शकते किंवा नाही. त्याचं कारण तुला पण त्याच्यानंतर मग ती स्क्रिप्ट जेव्हा डेव्हलप झाली तर ऑफकोर्स गौतम वॉज द विनर. त्याने छान लिहिलेली ती आणि मग त्याने तो ट्रॅक पकडला. आणि मग डायरेक्शन वाईज त्याने मला कन्सोलेशन प्राइज म्हणून म्हटलं तू माझ्यापेक्षा चांगलं डायरेक्ट करतेस तर तू डायरेक्ट कर. तर तसं झालं. पण तुझा प्रश्न जो आहे त्याच्यात डायरेक्टर आणि रायटर माझे 2 पॉइंट्स की ऍडव्हान्टेजेस म्हणजे डेफिनेटली तुम्ही दोघंही ती स्टोरी एकत्र पाहतात. ओके. आणि क्रिएट करतायत. म्हणजे तुम्ही जनरली कसं असतं की तुम्ही नवीन स्क्रिप्ट घेता जेव्हा, म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट वाचता तर तुम्ही एक तर लेखकाला जर भेटले नसाल तर त्याच्या मनात काय होतं तुम्ही इंटरप्रेट करतात, म्हणजे ती तुमच्या हिशोबाने. तेही चांगलं आहे, म्हणजे ते फायदा तुझा दोन्ही आहे. पण इथे तुम्ही ऍक्च्युली एकत्र पाहिलेली ती स्क्रिप्ट आहे आणि म्हणून ती उभं करणं थोडं जास्त सोपं जातं असं मला वाटलं. ओके. आणि तोटा म्हणजे असं होऊ शकतं डिसएडव्हान्टेज की मे बी ऍट सम पॉइंट तुम्ही एकमेकांवर थोडं जास्त इन्फ्लुएन्स करू शकता. की त्याचा जो ट्रॅक आहे तो जर समजा मी म्हंटल की नाही असं इथे असं होईल का की नाही होणार वगैरे असं, आणि असंच का होईल वगैरे, म्हणजे ते प्रॉडिंग क्वेश्चन्स should lead to him thinking through the script, not change the track that he has in mind. तर ते क्वेश्चन्स तर आम्ही तो ऍडव्हान्टेज म्हणून वापरला असं मला वाटतंय. तर गौतम तू सांग. गौतम तू सांग. मला ऍक्च्युली वाटतं याच्यात मला तोटा काही जाणवला नाही ऍक्च्युली या प्रोसेसमध्ये. या प्रोसेसमध्ये फायदाच आहे. फायदा असा आहे की काय होतं, 2 गोष्टी आहेत. लेखक जेव्हा मी लिखाणाला सुरुवात केली याच्या ओके तेव्हा 2 हे होते. एक म्हणजे आमच्या चर्चा झाल्यानंतर असं लक्षात आलं की अरे नुसत्या गप्पा आणि स्वप्नाच्या डोक्यात ते 3-4 मुद्दे होते की त्यांचं काय काय विषयावरती गप्पा होऊ शकतात. पण नुसत्या गप्पा कशा करणार, त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी देऊया ना, तर त्याला काहीतरी अर्थ येईल, काहीतरी एंगेजमेंट राहील, काहीतरी. गौतम तू मगाशी म्हणालास ना की एक सीन तू लिहिलास किंवा तुझं असं म्हणणं होतं की आपण दोघांनी एक सीन लिहावा, त्याच्यात तुझा काय विचार होता? काही स्टुपिडिटी होती, मला आळस होता. मला असं वाटत की मला जमणार नाही आणि कंटाळा येईल.
आणि मग मी लिहिला पहिला सीन. मग मला असं लक्षात आलं की अरे नुसते लिहून काय उपयोग नाही, काहीतरी त्याला शेवटी काहीतरी ते कन्क्लुजन मिळालं, काहीतरी कॅथार्सिस पाहिजे त्याच्या स्टोरीला. आणि पहिला सीन लिहिल्यावर मला असं वाटलं की हा आपल्याला जरा जमतंय, सूर लागलाय आपल्याला. मग मी स्वप्नाला म्हटलं की स्वप्न आता तू म्हणाली होतीस, मी म्हणालो होतो आणि तुम्हाला तेव्हाच म्हणाल होतीस की असं कसं करणार होतं, पण म्हटलं आपण मीच लिहितो. ती म्हणली हा मला तेच हवं होतं, तूच लिही. ओके, पण शेवटी ते आलं तुझ्याकडे आणि ती चांगलं लिहिलंस. नाही त्याचं झालं, ती म्हणाली होती की तू पहिला सीन लिही, दुसरा सीन मी लिहिते आणि मग बघू नंतरचा, तिसऱ्या सीनचा आपण नंतर बघू. ओके, पण इनफॅक्ट मला ह्याच्या पुढे जाऊन विचारायचंय तुला, कारण तू लिहिताना तू काय केलंस त्याबद्दल. कारण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की तू एक खूप चांगला ऍक्टर आहेस, म्हणजे सिंगापूर महाराष्ट्र मंडळ म्हणा, सिंगापूरचं आर्ट सर्कल म्हणा, ऑर अदरवाईज. पण लेखक म्हणून तुझी तशी ओळख नाहीये आणि आम्हालाही माहित नाही की तू लिहितोस. त्या प्रोसेस बद्दल सांग. म्हणजे तू प्रोफेशनली पूर्ण वेळ हे करत नाहीस, तू बँकर आहेस, तर सर्वच प्रकार याच्याकडे बघताना ना, म्हणजे या लेखनासाठी लागणारं तंत्र किंवा त्याच्यासाठी लागणारा वेळ किंवा त्यासाठी एक स्वतःला एक कुठली तरी चौकट मांडून त्याच्यात जबरदस्तीने जे म्हणतो ना आपण बैठक मारून बसणे, हे सगळं तू कसं जमवलंस हे जरा डिटेलमध्ये सांग. कारण तू हे जे नाटक लिहिलंस आणि हे तुम्ही एकत्र डेव्हलप केलं ना, ही आपल्यासाठी एक खूप मोठी लँडमार्क घटना आहे नाट्यरंगासाठी. त्यामुळे ती सगळ्यांना ऐकायला आवडेल. हो, ऍक्च्युली तुझं म्हणणं बरोबर आहे, मलाही ते पटतं. आणि मी बरीच वर्ष हा विचार केला नव्हता. ऍक्च्युली माझी सुरुवात मी थोडीशी कल्चरल स्टार्वेशन मुळे झाली. कारण मी काही वर्षांपूर्वी सिंगापूर सोडून गेलो, मुंबईला होतो मी, अबुधाबीला होतो आणि मला तिकडे नाटक करायला मिळत नव्हतं. ओके, ग्रुप बनायला वेळ लागतो, सो मिळत नव्हतं नाटक. मग म्हटलं ठीक आहे ना, आपण काही लिहिता येतंय का बघूया, ते तर करूया, ते आपल्या हातात आहे, त्याच्यासाठी काही अजून कोणाची गरज नाही. तिथे मी सुरुवात केली 2013 साली. काही जमत नाही असं बरीच वर्ष झालं. सिंगापूरला परत आल्यावरती मग ते असे काय आपण थोडं साचवत गेलो ना, की काही ना काहीतरी असं लक्षात राहतं की हा हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. ती रिपॉझिटरी बनते छोटीशी अनुभवांची, आपण लक्षात ठेवलेल्या नोंदींची, काही केलेल्यांची. मग सिंगापूरला दस्तक हिंदी याच्यामध्ये म्हटलं आता आपण लिहूया 10 मिनिटाचे. त्याला काही फार त्याला लागतं, शिस्त लागते, पण एवढं काही फार टेक्निकची गरज नाही त्याच्यासाठी असं मला वाटतं. तेव्हा मी लिहिलं 2दा, ते इम्पल्सिव्हली लिहिलं होतं. या वेळेला मात्र मी ती हे केलं की आता आपल्याला जर स्टोरी सांगायची आहे, माझं आणि स्वप्नाचं बोलणं झालं, मग त्या स्टोरीमध्ये टप्पे हवेत, त्या स्टोरीमध्ये सुरुवात हवी, त्या स्टोरीमध्ये शेवट हवा, त्याच्यात एक अंडरलाईन संघर्ष हवा, ज्याचं शेवटी जाऊन कन्क्लुजन निघालं पाहिजे, तर प्रेक्षकांना काहीतरी टेक अवे गेल्यासारखं होईल. असं विचार करून, चर्चा करून डेव्हलप करत नेलेलं असं मी पहिल्यांदाच केलं. आणि मग त्याच्यासाठी मला ऍक्च्युली ना बरेच वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळातच ना अमितनीच दिग्दर्शित केलं होतं. मी आणि अमितनी काम केलं होतं. सारखं छाती दुखतंय नाटकात आम्ही काम केलं होतं. विश्व मराठी साहित्य संमेलन झालं होतं जेव्हा सिंगापूरमध्ये, तेव्हा संजय मोने इथे आले होते आणि ते भेटले होते. तेव्हा ते आम्हाला एक दिवशी म्हणाले होते की लेखन हे काय असं सुचलं आणि लिहिलं असं होत नाही. ते तेव्हा म्हणाले होते की ते जेव्हा लिहितात ना, तेव्हा ते ऑफिसला गेल्यासारखं सकाळी 9 वाजता लिहायला बसतात. आता प्रतिमाताई होत्या, त्या अजून आहेत की नाही माहिती मला, पण आय एम शुअर त्याही तसंच करतात. म्हणून मग मी ऑफिसमधून आलो की बसायचोच, हे करायचंच, हे प्रोजेक्टच आहे. आणि मग ते होतं जेव्हा भरपूर इनपुट्स आहेत, माझ्या स्वप्नाची भरपूर चर्चा चाललेली होती, पॉइंट्स होते, मग ते काही शब्दच भरायचं काम होतं त्याच्यात. बरं, आय थिंक दिस इज व्हेरी इन्स्पायरिंग आणि अजून खूप लोक याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन लिहितील अशी आशा आहे गौतम. सो वेल डन. आणि स्वप्ना, ग्रेट दॅट यू वर्क विथ हिम. आणि सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन ह्या लेखनासाठी जे झालं ना, ते खरंच मला लँडमार्क वाटतं. सो लवली. तर लेखनाशी थोडंसं रिलेटेड मी आता गीतांजलीला विचारतो. गीतांजली, मला कॅरेक्टर्स बद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय जे प्रेक्षकांच्या वतीने. तर लेखकाने काही कॅरेक्टर्स लिहिले, तर तू तुझं कॅरेक्टर कसं समजून घेतलंस? कारण हे कॅरेक्टर ना खूप असं जे म्हणतात ना, खूप टोकाचं कॅरेक्टर नाहीये. त्यामुळे मला ते खरंच जाणून घ्यायचं की ते समजून कसं घेतलंस आणि उभं कसं केलंस. तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग. मुळात जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला माझ्या रिॲक्शन्स या अशा होत्या की खूप साधं आहे, कॉन्फ्लिक्ट्स नाही आहेत, काय आहे,
हे काय यात मजा नाहीये वगैरे अशा नोटवरती ती सुरुवात झाली. आणि मी अर्थात स्वप्नाला इतकं ऑनेस्टली सांगितलं. जसं करायला लागले त्या दिवसापासून मी ऍक्च्युली किती का स्वप्न 3-4 आठवडे 3च आठवडे झालेत मी येऊ 4 आठवडे 1 महिना झाला. एक महिना त्या दिवसापासून आजपर्यंतचा माझा या स्क्रिप्टकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका बदलला. मुळात मला अवघड गेलं. म्हणजे जे दिसतंय सिंपल आणि आपल्या घरातलं आणि साधं, तर ते करायला नाहीये साधं आणि सोपं. जे साधं आणि सोपं आहे तेच सगळ्यात करायला कठीण असतं, हे जे नेहमी म्हणतो आपण. आणि 2 ट्रॅक्स वरती ही ऍक्टिव्हिटी की मुलांबद्दल बोलणे आणि पोळ्या शिकवणे, ती बसली एका जागी. आणि तो खरं तर त्याचं म्हणजे बघायला गेलं तर लिनियर, बघायला गेलं तर कॉम्प्लेक्स असं ते स्ट्रक्चर दोघांचंही आहे, पात्र आणि ऍक्शन. त्याची ऍक्शन डायनामिक आहे, माझी एका ठिकाणी आहे, मी हे सगळं हे झाली त्याची मांडणी. पण कॅरेक्टर ग्राफ हा मिळतच नव्हता. साधारण गेल्या आठवड्यात कधीतरी मला ते एका तालमीमध्ये कुठेतरी सापडलं, कारण ती चित्रा माझ्यापेक्षा टोटली वेगळी आहे. त्यामुळे ती चित्रा गीतांजली पासून दूर असलेली चित्रा साधारण गेल्या 8 दिवसापूर्वी हळूहळू मीही माझा फेसबुकवरचा प्रेझेन्स गेल्या 8 दिवसात मुद्दामूनच वाढवला. नाही तर मी हेही करत नाही आयुष्यात की फोटोज टाका, कुठला तरी आता काहीतरी कपल चॅलेंज टाकलंय तर मी कपल चॅलेंज मध्ये पण भाग घेतला. म्हटलं बघूया आपण कसं वाटतं आपल्याला थोडे दिवसांसाठी यु नो. आणि असे काय काय बारीक बारीक उद्योग करून बघितले. गौतम, तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग. म्हणजे तू ते लिहिलं असल्यामुळे तुला ते थोडंसं जास्त समजलेलं असणं हे मी अज्युम करतोय, पण नाही सुद्धा करत आहे की तुला कसं डिस्कव्हर झालं. नाही सांग ना मग त्याच्याबद्दल. ऍक्च्युली लिखाण झाल्यानंतर नट म्हणून जी दिग्दर्शकावर प्रोसेस असते ना ती तर झालीच. कारण हेच स्वप्नाचं जे हेच म्हणतो की तो असं का म्हणतोय, तो जर ऍक्च्युली तो नंतर एवढा त्यांनी कविता वगैरे करतोय, तो ऍक्च्युली रोमॅन्टिक आहे इफ ॲट हार्ट. तो कसा स्वतःला एक्सेल मध्ये बांधून घेतोय. ओके, मग तू जर असं म्हणतोस एवढा कॉन्फिडंट कसा आहे. ओके, सो मग तो त्याने 8 दिवस तिला कसा फोन केला नाहीये, का फोन नाही केलाय त्यांनी तिला 8 दिवस. ओके, हे सगळे विषय आहेत. मग त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अशी माणसं आपण आपल्या आजूबाजूला खूप बघतो जे ऍक्च्युली खूप असतात ते रोमॅन्टिक ॲट हार्ट, राईट. पण ऍट द एंड ऑफ द डे नंबर्स आर नंबर्स अँड यू कांट लाय. आणि मग ते त्यांचं गणित बसवतात, त्यांचं आयुष्य पूर्ण गणितामध्ये बसवतात. त्यांचे एक्सेल शीट्स असतात, त्यांना माहिती असतं मी कुठल्या महिन्यात माझे किती पैसे येणार आहेत, किती पैसे जाणार आहेत, आणि माझं हे असंच झालंच पाहिजेच असं वगैरे, राईट. आणि दुसरं असं की तो तिला का फोन करत नाही, तिला कसं आहे. कारण ह्याचं कारण असं त्याचं ती गेली. सो ते जस्ट इमॅजिन कर की मुंबई पुणे याच्यातल्या एखाद्या कुठेतरी मोठ्या अशा सबर्ब मध्ये तिथेच लहानाचा मोठा झालेला, ओके, तो माणूस ज्याला आयुष्यात त्या सबर्बच्या बाहेरच तो कधी गेलेला नाही. इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेसंट, इज देअर फॉर कॉन्फिडंट ऑफ हिज सराउंडिंग्स. ही इज कम्प्लिटली हॅपी विथ इट. त्याला त्याच्या चेंज पण नाही करायचं काहीच, राईट. बायको 8 दिवस माहेरी गेले, ठीक आहे गेली माहेरी, त्याच्यात काय मोठी गोष्ट नाहीये. दॅट डझंट मीन की त्याला तिची आठवण येते, पण तो असा बसणार नाही. त्याचे बाहेर मित्र आहे, तो कट्ट्यावरती जातो रोज संध्याकाळी, त्याचे वर्षानुवर्ष तेच मित्र आहेत, त्यांच्याबरोबर तो तेच करतो. तो माणूस काय असं बसून ब्रूड करणारा नाहीये. बट दॅट डज नॉट मीन इन हिज हार्ट इज नॉट लाईक दॅट. त्यामुळे मग ते ही सगळी चर्चा जी झाली ती लिखाण संपल्यानंतर झाली. ओके, कॅरेक्टर बांधताना झाली. बर, तो मग कसा उभा राहील, तो कसा बोलेल, तो तिच्यावर कितपत चिडेल, तो चिडण्याचा ग्रेडियंट काय असेल त्याच्यात. तो सुरुवातीचं त्याचं चिडणं, खरं चिडणं, नंतरचं खोटं चिडणं, तिरसटून चिडणं, त्रासून चिडणं, असं थोडंसं नो की अरे एक पोळी गोल होत ते चिडणं वेगळं, तव्याचं मला वेळच्या वेळी का सांगितलं नाहीस ते चिडणं वेगळं, किंवा आधीचं जेव्हा ती त्याला म्हणते तू मला फोन का केला नाहीस ते मला कळलं, तुला मला न बोलता हेच दाखवून द्यायचं ना दॅट यू डोंट केअर, माझी तुझ्या आयुष्यात काही किंमत नाहीये, तेव्हाच त्याचं चिडणं वेगळं.
आणि स्वयंपाकघरातला त्याचा वावर. हो, गौतम उत्कृष्ट कुक आहे स्वतः, म्हणजे तो एकदम तो पहिल्या म्हणजे मला मी त्याच्या हातचं काही खाल्लं नाही म्हणून म्हणते असं. येतो रे येतो. पण तो पहिल्या रिहर्सलला ज्या सफाईनी तो असं अच्छा मी कणिक काढतो, मी हे करतो असा, म्हणजे तो एकदम की शेफ वगैरे असल्यासारखा. मी त्याला म्हटलं अरे तो पहिल्यांदा करतोय जर समजा. अच्छा, असं तुम्ही डिस्कव्हर केलात म्हणजे इंटरेस्टिंग. मला ना एक कॅरेक्टरशी रिलेटेड आणि प्लॉटशी रिलेटेड हे मी विचारतोय सगळ्यांनाच, पण मेनली स्वप्नाला मला असं विचारायचं की हा जर प्लॉट जो आपण बघितला ना तर त्याच्यात खूप नाट्यमय असं काही घडत नाही, बरोबर? म्हणजे इव्हन असंही नाहीये की निखिल जो मुलगा आहे त्याने एका गोऱ्या मुलीशी लग्न केलंय म्हणून हे लोक एवढे एजिटेट झालेत, असं नाहीये. सो एक साधारण एक काहीतरी थोडस एक घटना घडतीये, बरोबर? तर हे झालं प्लॉट बद्दल. दुसरं, जर आपण कॅरेक्टर्स आता तुम्ही बोलात ती बघितलीत, ती सुद्धा तशी सर्वसामान्य माणसं आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की या सर्वसामान्य पात्रांच्या संभाषणामध्ये फारसं नाट्यमय घटनेबद्दल जे काही न घडणं आहे किंवा फारसं न घडणं आहे अशी वाटते ती स्क्रिप्ट. ओके, मग तसं ते असताना म्हणजे दुसऱ्याच्या घरातलं एक जनरल संभाषण हे 1 तासाच्या दीर्घांकामध्ये सादर करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं किंवा प्रेक्षकांना त्याची उत्सुकता पुढे काय होईल ही वाटत राहावं, ह्यासाठी काय करावं लागलं तुला स्वप्न? म्हणजे हाऊ डू यू होल्ड समवन्स अटेन्शन विथ अ थिंग ॲज मंडेन ॲज दिस? सो आय होप प्रेक्षक खिळून राहिले 1 तास. मी बघत होते तर ड्रॉप नव्हते अजून आहेत तर म्हणजे आय विल टेक दॅट ॲज अ सर्टिफिकेट. पण छान विचारलंस तू ऍक्च्युली की सर्वसाधारण लोक म्हणजे कॅरेक्टर्स असे काही सुपर हिरो काही अगदी किंवा काही खूपच विलन असं काहीच नाहीये, साधे कॅरेक्टर्स आहेत. प्लॉटही साधाच आहे, म्हणजे नेहमीचं घरचं आहे. पण त्याही मध्ये म्हणजे जसं लिहिलं पण आहे की त्याच्यामध्ये पण किती नाट्य आहे बघ ना. म्हणजे तुझं म्हणलं बरोबर आहे की त्याने गोरी मुलीशी लग्न नाही केलंय, पण यांच्या डोक्यात आहे ना, म्हणजे ते नाट्य त्यांचं आणि आहे. म्हणजे हे फ्लाईट ऑफ इमॅजिनेशन आहे की ओ असंही सिनेमात होतं तसंही. किंवा जसं गौतमचं कॅरेक्टर आहे ते तो येणारा आता झाला, त्याने टप्पा गाठला, म्हणजे हा फक्त तिला फुल कॅप्स मध्ये मेल लिहितो, याच्यावरनं त्यांनी किती ड्रामा केला बघ डोक्यामध्ये. हे मनात तो डोक्यातला ड्रामा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळा त्यांच्या इमॅजिनेशनचा ड्रामा आहे. आणि तो प्रयत्न होता की तो बाहेर निघावा की आणि जसं गौतमही ऍक्ट करत होता किंवा गीतांजलीचं होतं की जितकं तिला लागलं, म्हणजे का एवढं का लागायची गरज होती, असं काय फुल कॅप्स मध्ये मेल लिहिलं. पण तिला सांगितलं तिच्या दुसऱ्या मुलांनी फुल कॅप्स मध्ये मेल लिहिलं म्हणजे ओरडणं. तर ते ओरडणं म्हणजे आता माझा मुलगा जो मी इतका वाढवलाय, आणि तेच जे ती म्हणते करिअर सोडा वगैरे वगैरे, की सगळं सोडून मी यांना वाढवलंय, आता तो उलट माझ्यावरती ओरडतो, हे ते लागणं आहे. आणि ऍक्च्युली ते ओरडणं आय डोंट नो किती लोकांनी नोटीस केलं, पण ते याच्यावरचं चिडणं पण आहे, सदावरचं चिडणंशी रिलेटेड लिंक्ड आहे ते, की ते तसं नाट्य पण आहे म्हणजे त्याच्यामध्ये. त्यांना ते त्याच्यात नाट्य त्यांच्या दृष्टीने ते आहे नाट्य, आणि तेच आहे त्यांच्या मनात. त्याच्यामुळे ज्या प्रतिक्रिया घडतात किंवा ते ज्या प्रकारे रिॲक्ट करतात या आपल्याला साध्या वाटणाऱ्या घटनेला, दॅट इज मेनली आपल्या आयुष्यात ऍक्च्युली जसं बघितलं घडणारे रोज आपण ज्या गोष्टीवरनं चिडतो, हसतो, रडतो, ही गोष्टी तशा साध्याच असतात. तशा साध्याच असतात. नाही ते बरोबर आहे, पण प्रेक्षकांच्या दृष्टीने असं मी विचारतोय की एक लेंथ आपण लक्षात घेतली किंवा घटने तू म्हणालास मगाशी ना ग्रेडेशन, सो त्यात किती त्यांच्या अशाच घडलेल्या घटनेत किती नाट्य अशा दृष्टीने. नाही बरोबर आहे. तर पहिले तर म्हणजे ते कॅरेक्टर समजून घेणं, म्हणजे तुम्हाला जर समजलं नाही तुम्ही काय करणार असं, तर ते कॅरेक्टर समजून घेणे, ते करणं पूर्ण तुमच्या इमानेद्वारे करणं. आणि यांच्या दोघांची कुवतही ऍज अन ऍक्टर इतकी आहे की ती त्यांनी ते सादर केलं, तर म्हणजे ऍक्टिंग मधनं काढून घेणं. आणि दुसरं तू जे बघितलं असेल की म्हणजे अगदी व्हिज्युअल ते कॅमेरा वगैरे जे आम्ही स्विच केले, ते कुठल्याही प्रकारचं गिमिक नव्हतं, म्हणजे असं हैरतंगेज काहीतरी करायचंय वगैरे असं नाहीये. ते मेनली हे होतं की ती स्टोरी म्हणजे तुम्हाला ते पण कळावं, त्यांच्या डोक्यातही तुम्ही जर समजा फक्त असा आता जसं आपण बोलतोय तो एकाच कॅमेरानी ते दोघांकडे तुम्ही बघताय, तर यू ओनली गेट वन पर्स्पेक्टिव्ह, राईट? की जस्ट समोरचं चाललंय, व्हिडिओ कॉल चाललाय वगैरे असं. पण त्याचं विश्व काय आहे, म्हणजे त्या कॅरेक्टरचं वर्ल्ड, हाऊ डू यू शो द वर्ल्ड अराउंड द कॅरेक्टर. आता इथे स्टेज नाहीये आपल्याकडे,
त्यामुळे तुम्ही जास्त सेट वगैरे काही करू शकत नाही. पण त्याचं विश्व कुठे ते काय आहे म्हणजे तेही बघितलं असेल तर म्हणून ते कॅमेरे आम्ही ठेवले असे की जो 2 कॅमेरे त्यांच्या साईडच्या अँगलचं होतं की ही तिथून तुम्हाला म्हणजे इट्स मोर लाईक अ स्पाय कॅमेरा प्रेक्षकांसाठी की ते दाखवत नाहीयेत त्यांना तेच दिसतात जे त्यांच्या समोरचे आहेत. पण हे ऍज अ डायरेक्टर यू आर गेटिंग अ इनसाइड पीक इन टू द लाईव्ह ऑफ दीज पीपल. इंटरेस्टिंग. थोडंसं टेक्निकल मला माहितीये की म्युझिक ह्याच्यात एका पद्धतीने वेगळ्या पद्धतीने केलं असं तुम्ही सांगितलं तर ते सगळ्यांना ऐकायला आवडेल. सो अक्षय तू प्लीज कॅमेरा ऑन कर तुझा आणि म्युझिकच्या प्रोसेस बद्दल सांग. हे कसं काय तू कंपोज केलंस, काय विचार केलास? अनम्यूट करून सांग अक्षय तुझं. अक्षय म्युटेड. सॉरी. येस येस. नाही प्रोसेस म्हणजे अर्धर इट वॉज फेअरली क्विक आय वुड से इन टर्म्स ऑफ डिस्कशन्स विथ स्वप्ना. बट त्यांची एवढी तयारी ऑलरेडी झालेली होती. कारण स्वप्नाने जेव्हा मला आमचा जो पहिला कॉल झाला स्वप्ना आणि गौतम सोबत दॅट टाइम दे लिटरली इनॅक्टेड द एंटायर प्ले इन फ्रंट ऑफ मी. लाईक आपण विशेषतः एखादं नाटक असेल किंवा शॉर्ट फिल्म असेल फॉर व्हॉट एव्हर आपण जेव्हा डिरेक्टरशी पहिले बोलतो तेव्हा फक्त एवढीच आयडिया असते की काय थीम आहे आणि काय त्याला साऊंड कसा हवाय आणि व्हॉट्स द इमोशन. पण हे म्हणजे दोघांनी दे लिटरली इनॅक्टेड इट फॉर मी. सो इट्स लाईक यु नो ते त्यामुळे प्रचंड सोपं गेलं ते. आणि अर्थात सगळी टीम ऑनलाईन होती, शुभेन काका आणि हे सगळे, त्यामुळे जो काय ऑफलाईन होतो तो मीच होतो आय गेस या सगळ्यामध्ये बिकॉज ऑफ ऑल द म्युझिक पीसेस. त्यामुळे माझं काम त्याचं सोपं होतं. आय गॉट टू डू अ फ्यू इटरेशन्स देअर. पण आय मीन कमिंग टू दी टॉपिक आणि हाऊ दी इमोशन ऑफ ऑल ऑफ दिस हॅपन. सो बिकॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वॉज ह्याला थोडंसं शॉर्ट फिल्म सारखं ट्रीट करण्यात आलं. म्हणजे कारण अर्थात टाइम झोन मुळे एकत्र अवेलेबल होणं इम्पॉसिबल होतं. त्यामुळे मी असं लाईव्ह अवेलेबल असेल. अक्षय आयर्लंड सॉरी अक्षय एक मिनिट, ज्यांना माहिती नसेल अक्षय आयर्लंड मध्ये आहे जो बिटवीन सिंगापोर आणि सिन्सिनाटी आहे. हा सॉरी US. सो इट्स लाईक बरोबर मध्यात आहे. पण त्यामुळे मग त्याला असं ट्रीट केलं की while you're rehearsing you could just record your rehearsals, put it up on some drive so that when I get time मला ते व्हिडिओज बघता येतील. आणि सो आय ट्रीट इट लाईक अ शॉर्ट फिल्म विच इज नाव काइंड ऑफ कम्प्लिटेड. आणि मग आपण त्याच्या म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिकवर काम करते सॉर्ट. तसं त्याला थोडं ट्रीटमेंट दिली आणि somehow it appeared that it's kind of working. त्यामुळे टेक्निकल दृष्ट्या दॅट वॉज द वे वी काइंड ऑफ अप्रोच्ड इट. आणि ती इमोशन साइड ऑफ थिंग्स आतापर्यंत तुम्ही जसं गौतम, गीतांजली ताई आहेत, स्वप्नानी सांगितलं की इतकं ते रिलेटेबल कॉन्सेप्ट आहे ती. आणि ते इतक्या छोटे छोटे एव्हरी डायलॉग हॅड सम काइंड ऑफ बॉटम लाईन टू इट, सम काइंड ऑफ इमोशन टू इट. सो एकदा दोनदा गौतम आणि स्वप्नाचं एनॅक्टमेंट बघितल्यानंतर it just connected so well with me and as somebody who is kind of trying to relate with them. आणि अर्थात स्वप्नासोबत जेवढे डिस्कशन्स होते त्यातनं अजून क्लिअर होत गेल्या आयडियाज. आणि म्हणलं माय 2 cents टू दिस क्वाईट मॅसिव्ह अँड वंडरफुल प्रोजेक्ट. त्यामुळे quite lucky to be a part of it. And the brief, okay, just brief was म्हणजे की हे तसं खूप म्हणजे लिहिताना जे आहे की थोडं सेन्सिटिव्ह आहे, थोडंसं तिथे कुठे कुठे सेंटिमेंटल होतं. पण त्यांचं रिलेशनशिप जे इतकं हलकं फुलकं आणि फ्रेंडली आहे, म्हणजे किती ओपनली ते दोघं जण बोलतात एकमेकांशी, राईट. सगळेच दुःख म्हणजे ते जे काय कन्सर्न आहेत एकमेकांशी शेअर करतात. तर ते म्युझिकनी डॅम्पन न करता एलिव्हेट व्हायला पाहिजे. म्हणजे की सेंटिमेंटल म्युझिक म्हणजे इमोशनल सीन्स अजून इमोशनल म्युझिक नको त्याच्यामध्ये. वी वॉन्ट सम अपलिफ्टिंग तसं. आणि ही डिड इट वंडरफुली वेल. आणि अ बिग शाउट आउट इथे टू शुभेन की जे याने केलं, अक्षयनी जे शॉर्ट फिल्म सारखं करून केलं ते शुभेननी एक्झॅक्टली प्रिसाइसली त्या मोमेंटला प्ले केलं. आणि ऐकू येतोय. वा शुभेन या कॅमेरावरती या. म्युझिक डायलॉग म्हणताना टायमिंग महत्वाचं आहे ना, तितकंच टायमिंग ते म्युझिक सुरू करण्यासाठी पण महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. सो शुभेन, आता हे आपण म्युझिक बद्दल तर बोलतोच होतो आणि विच यू हँडल्ड वंडरफुली. अक्षय थँक्यू. स्टे ऑन. कॅमेरा 3 वापरले वेगवेगळे. तुम्ही किती वापरले कॅमेरे? ह्याला जे 2 त्याचे 2, 4 राईट? 4 कॅमेरे. आणि हिचा गीतांजलीचा अजून एक होता सुरुवातीचा फोन जो पिकअप केला. तू सुरुवातीला सांगितलंस की ऑडियन्सला त्यांच्या
आयुष्यात डोकवायचा एक असा पर्स्पेक्टिव्ह हा दिलास. पण मला आता हँडलिंग बद्दल विचारायचं आहे. शुभेन, तुम्ही तुमचा अनुभव सांगा. हे सगळं नाही, इथे वरुण प्लीज वरुण प्लीज कम ऑन कॅमेरा. हे दोन्ही म्युझिक आणि कॅमेरा हँडलिंग इतके मॅसिव्ह जॉब्स होते की वी नीडेड टू व्हेरी एक्सपर्ट पीपल टू डू बोथ ऑफ दीज इंडिव्हिज्युअली. आणि वरुण तू बोलशील, पण त्याच्या आधी मी सांगते की कलाकारांनी जितकी मेहनत घेतली तेवढीच वरुणनी घेतली. आमच्या रिहर्सल्सला जे 1 महिना आम्ही होतो, वरुण प्रत्येक वेळेला 12-12 वाजेपर्यंत आमच्या बरोबर, ऑलमोस्ट प्रत्येक वेळेला. तू काही परीक्षा आई बाबा बघत असतील म्हणून सांगते, परीक्षेच्या वेळेला अभ्यासही केला त्याने. आणि पण ऑलमोस्ट म्हणजे रिहर्सल्स. वरुण सांग, तुझा काय अनुभव होता? म्हणजे मला ऍक्च्युली मजा येत होती पूर्ण वेळ. कारण असं युजली इतक्या वेळेस काय व्हायचं झोनच्या नाटकांमध्ये की इन्व्हॉल्वमेंट खूप कमी असायची. फक्त जनरली जे नाटकाचे ऍक्टर्स होते त्यांचंच फक्त इन्व्हॉल्वमेंट. पण असं डायरेक्टली माझं महत्वाचं काम होतं असं ते इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे. आणि जर मी नाही काम केलं तर दिसतं ते चूक लगेच. तर ते त्याच्यामुळे म्हणजे इट वॉज क्वाईट फन. आणि ते सगळेजण म्हणजे सगळे काका मावशी आहेत तर माझेच आहेत. तर इट वॉज क्वाईट फन. ग्रेट जॉब. त्यांनी मल्टीटास्किंग केलं IPL बघत. ओके, त्याच्यानं पण काही इन्स्पिरेशन घेतली असेल, कारण ते तर 1000 कॅमेरे वापरतात एका वेळेला. सुपर, वेल. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या वतीने, सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि आता जगभरातून जॉईन झालेल्या सगळ्या रसिकांच्या वतीने खूप खूप थँक्यू. कारण अजूनही आपण म्हटलं तरी सुद्धा तो एक ग्लुमी जो आता सगळं जे आजूबाजूला चाललंय ते संपलं नाहीये, ते थोडंसं कमी झालंय. त्यामुळे तो विचार सतत चालूच असतो. पण अशा जेव्हा काही नवीन मस्त फ्रेश घटना काही घडतात, जे तुमच्यामुळे आज घडलं, त्यामुळे ते सगळं विसरता येतं आणि ते त्याच्यातून जाण्याचं परत एक छान बळ पण मिळतं. सो थँक्यू सो मच फॉर द जॉय दॅट यू हॅव क्रिएटेड आणि क्युडोज टू ऑल द हार्डवर्क दॅट यू हॅव पुट इन. दिस इज एक्स्ट्राऑर्डिनरी. तू आधी थँक्यू म्हणायच्या आधी आणि आवडतं घ्यायच्या आधी मला तुला थँक्यू म्हणायचंय. येस. ओके, कारण 2 गोष्टी. एक तर नाट्य रंग सुरू झालं, मंडळाने केलं की आपल्या सगळ्या नाटकावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याचा मंच दिला. ओके, त्याच्यानंतर नाट्य वाचन सुरू करायला पाहिजे आणि काहीतरी त्याला एक डिरेक्शन द्यायला पाहिजे, ही आयडिया तुझी होती. ओके, आणि तू आता आमच्याशी ह्या गप्पा मारायला तयार झालास. कारण मला तुझ्या नाट्य पंढरीनंतर तुझं हे खूप आवडतं की तू जनरली तुझे खूप विचारपूर्वक अभ्यासपूर्ण प्रश्न असतात. वा, हे असं तसं छान, कसं वाटतंय टाईप प्रश्न नसतात. त्यामुळे हे तुझं एक्सपर्टीज आम्हाला तर लेंड केल्याबद्दल थँक्यू. येस, अरे नॉट, आय एन्जॉयड इट. आणि याच्यातून असेच अजून प्रयोग व्हावेत यार. हे सर्वात मस्त आउटकम आहे. तर त्यामुळे मी म्हणेन की हा पूर्णविराम नाहीये, हा स्वल्पविराम आहे. प्लीज ह्याच्यातून काहीतरी स्फूर्ती घेऊन करा. आपण नाट्यरंगामध्ये अजून असे काही प्रयोग करू. तर मी नलिनीला सांगतो की नलिनी, यू शुड कन्क्लूड अँड देन विल साइन ऑफ. असं नाट्यरंगाबद्दल बरंच बोलणं झालेलंच आहे. साधारण नाट्यरंग काय आहे, ते सुरू कसं झालं, त्याच्यातनं इन्स्पिरेशन काय मिळाली सगळ्यांना, हे थोडंफार म्हणजे बिट्स अँड पीसेस मधनं तुम्हाला त्याचे पझल तुमच्या डोक्यात थोडंफार तयार झालंच असेल. ज्यांच्या नाही झालेलं त्यांच्याकरता थोडीशी अजून माहिती की नाट्यरंग हा एक इंटरेस्ट ग्रुप म्हणून सुरू केला. महाराष्ट्र मंडळ इतकं लकी आहे की आपल्याकडे खूप नाटकाचं थिएटर टॅलेंट खूप आहे. आपण नाटक एक करतो वर्षातनं, त्याला ते न्याय मिळू शकत नाही त्याने. तर एकत्र यावं, अजून काहीतरी करावं, वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करावीत, नाटकाच्या अजून बाकीच्या वेगळी अंग डेव्हलप करावीत आणि त्याच्यात काही प्रयोग अजून वेगळ्या प्रकारचे करता येतील का, ह्याच्याकरता हा ग्रुप एकत्र आला. कोविड-19चे तोटे आणि हे तर सगळे आहेच आहेत. म्हणजे आय डोंट थिंक वी कॅन इवन फॉरगेट फॉर आवर लाईफ टाईम व्हॉट दिस पॅन्डेमिक हॅज डन. पण कुठेतरी कोपऱ्यामध्ये वन गुड थिंग दॅट द पॅन्डेमिक हॅज डन की लोकांना वेळ मिळाला आणि नाट्यरंग टुक ऑफ. त्यामुळे गेले 3-4 महिने ज्या प्रकारची नाट्यवाचनं तिथं झाली, ज्या प्रकारचे कीर्तन झाले, जे प्रयोग झाले, इट वॉज अमेझिंग. आणि चांगला टॅलेंट पूल तयार झालाय. इतके प्रकारचे विषय, इतकी धाडसी गोष्टी इथं हँडल केल्या गेल्या, इट्स अमेझिंग. आणि त्याच्यात हा जो तुमच्या समोर एक प्रयोग झाला तो तर तुम्ही बघितला. तर नाट्यरंगामध्ये एकच तुम्हाला माझं आवाहन आहे की नाट्यरंगामध्ये या, नाटकं आपण वाचूया, वेगळे काही प्रयोग करूया आणि अशीच आपण काही नाटकं, काही प्रयोग फुलवून ते आपण सगळ्या जगाच्या समोर ठेवूया.
आणि मला जनरली जाणवतंय की या सगळ्या रिजन मध्ये सिंगापूरचा टेक्नॉलॉजी आणि ह्याचा ना ऍक्सेप्टन्स आणि हे खूप छान आहे. आपण नाटकामध्ये तो खूप मस्त वापरतो. वी यूज टेक्नॉलॉजी टू अ बेनिफिट. इट इज नॉट समथिंग दॅट स्टॉप्स अस फ्रॉम बिंग, इट गिव्स अस विंग्स. तर ते विंग्स वापरून आपण काहीतरी मस्त करू. जसं तुम्ही आता बघितलं, आपण गणपतीत पण एक नाटक केलं, आधी पण आपण बालनाट्य केलं. सो लेट्स कीप डुईंग ग्रेट थिंग्स टुगेदर. आणि आता तर आपल्याला बाकीच्या रिजन मधल्या लोकांनी पण सांगितलं की दे वॉन्ट टू डू समथिंग टुगेदर. सो लेट्स जॉईन हँड्स अँड डू समथिंग स्पेक्टॅक्युलर. सो थँक्यू मंडळाचा, थँक्यू आणि ऑडियन्सला पण, आणि मंडळाचे आभार मनापासून. प्रोत्साहनाबद्दल. चलो 3 cheers टू लॉकडाऊनच्या पोळ्या. हिप हिप पोळ्या. हिप 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 हिप. हुर्रे. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.